नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अन्नाद्वै प्रजा प्रजयन्ते अथो अन्ननैव जीवयन्ति अन्नम हि भूतानां ज्येष्ठं तस्मात् सर्वौषध उच्यते. उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की अन्नामुळे प्रजा जगते वाढते आणि म्हणूनच ज्यामुळे प्रजा वृद्धिंगत होते ते अन्न हे महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे, त्याचा कण कण महत्त्वाचा आहे, अर्थात ते सर्वौषध आहे. या सर्वौषधाचा कण जेव्हा मोलाचा आहे तेव्हा हे लक्षात घेऊन जागतिक पातळीवर आजचा दिवस हा जागतिक अन्न दिन अर्थात वर्ल्ड फूड डे म्हणून साजरा केला जातो. साजरा म्हणण्यापेक्षा आजचा हा दिवस वर्ल्ड फूड डे म्हणून मानला जातो असं म्हणणं जास्त यथोचित ठरेल. त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखादा दिवस साजरा केला जातो, पाळला जातो किंवा मानला जातो त्याचं काही उद्दिष्ट असतं. वैश्विक स्तरावर असलेली उपासमारी किंवा भूकबळी किंवा ही अन्नाची असलेली समस्या यावर उत्तर शोधण्यासाठी असलेला हा दिवस म्हणून हा मानला गेलेला दिवस आहे. तर वर्ल्ड फूड डेच्या निमित्ताने आजचा आपला विषय आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म. या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सह्याद्री वाहिनीसाठी परिचयाचं व्यक्तिमत्व आहारतज्ञ प्रज्ञा मोघे जोशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू सो मच. आपल्यासाठी संपर्काचे दूरध्वनी क्रमांक आपल्याला माहिती आहेतच, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते, चटकन टिपून घ्या. ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी करा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आहारतज्ञ मार्गदर्शन करत आहेत आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म या निमित्तानं वर्ल्ड फूड डेच्या निमित्तानं आपण बोलत आहोत. तेव्हा आपल्या गप्पांना चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, सगळ्यात आधी वर्ल्ड फूड डेचं औचित्य काय आहे याविषयी. नक्कीच. आज हा जागतिक स्तरावर पाळला जाणारा दिवस आहे. सो ह्या दरवर्षी एक कुठलं तरी गोल किंवा एक कुठला तरी सब्जेक्ट घेऊन त्याच्यावर काम केलं जातं. सो आजचा जो टॉपिक आहे, या वर्षीचा जो टॉपिक आहे तो असा आहे की सोशल प्रोटेक्शन अँड ॲग्रिकल्चर ब्रेकिंग द सायकल ऑफ रुरल पॉवर्टी. ह्याचा अर्थ असा की ज्या काही सामाजिक गरिबी आहे किंवा उपासमार किंवा भूक आहे जी ग्रामीण किंवा आपण म्हणूया लो सोशो इकॉनॉमिक ग्रुप किंवा त्या तळागाळातल्या लोकांना ज्या बेसिक अन्न पाणी ह्या सुविधाही उपलब्ध नाहीयेत, अशा लोकांसाठी जागतिक स्तरावर आज काही नवीन उपक्रम राबवले जातात किंवा नवीन काही योजना आयोजित केल्या जातात. सो त्याचं गोल पण असतं, हा टॉपिक असतो आणि टॉपिकवरनं त्याचा गोल पण ठरतं. संयुक्त राष्ट्रसंघाने ही संकल्पना यावर्षी केलेली आहे आणि या वर्षीचा त्याचा गोल आहे की ब्रेकिंग द पॉवर्टी इश्यूज, व्हॉट एव्हर जे काही जागरूकता निर्माण करायचे जे इश्यूज आहेत पॉवर्टी आणि हंगरवरचे, ते कमी करण्यासाठी कुठल्या योजना राबवता येतील किंवा कुठल्या नवीन योजना आहेत त्यापेक्षा जास्त वेगळ्या योजना जेणेकरून त्याचा लाभ सगळ्यांना होईल जे ह्या कॅटेगरीत मोडतात, म्हणजे जे तळागाळातले आहेत आणि ज्यांना खरंच अन्न हे रोजचं अन्न ही भेडसावणारी समस्या आहे, त्यांच्यासाठी काम आज केलं जातं. म्हणजे आज तळागाळातले जे देश आहेत, राष्ट्र आहेत, त्यांच्यापासून जे विकसित राष्ट्र आहेत या सगळ्यांना विचार करण्यासाठी डेव्हलपिंग कंट्रीज पासून डेव्हलप्ड कंट्री पर्यंत सगळीकडे कमी जास्त प्रमाणात हा लो सोशो इकॉनॉमिक इन्कम ग्रुप हा असतोच. डेव्हलप कंट्रीमध्ये फार कमी पर्सेंटेज असेल, पण डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया, आपल्या भारतात तर खूपच जास्त प्रमाण आहे ह्याचं. त्यामुळे ह्याच्यावर भारतात बऱ्याच साऱ्या योजना सुरूही आहेत आणि त्याच्यावर काम अजून करणं जास्त गरजेचंही आहे, कारण ही प्रत्येकापर्यंत आहेत त्या समस्या किंवा त्याचे जे उपाय आहेत ते पोचतही नाहीयेत. सो ह्या सगळ्यासाठी काही उपाययोजना आहेत. फॉर एक्झाम्पल, ज्यांना
ज्यांचा इन्कम ग्रुप तेवढा नाहीये त्यांना त्या समस्या, त्यांना त्याचे उपाय उपलब्ध करून देणे, रोजगार देणे किंवा पौष्टिक अन्न कसं मिळेल, ऍटलीस्ट दिवसातनं एक तरी जेवण कसं मिळेल ह्याची सोय करणे, ह्यासारख्या अनेक उपाययोजना आज राबवल्या जातात. हे सगळं जे आहे ते आजच्या दिवसाचं औचित्य साधून या सगळ्या बाबींवर विचार होतो आणि हे विचार विनिमयाचं उद्दिष्ट हेच आहे की वर्षभरात त्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी पावलं व्हावी. उचलली जावीत. आता जेव्हा असं म्हणतो की आवश्यक अन्न घटक, तर मुळात कोणते अन्न घटक आहेत की जे मानवी शरीराला आवश्यक आहेत? आता ह्याच्यामध्ये देश, प्रांत, धर्म या सगळ्या सीमा ओलांडून सर्वसमावेशक आहाराचे घटक कोणते? नक्कीच त्या विषयाकडे येऊया. सुरुवात करताना परत अन्न घटक म्हटल्यावर किंवा पोषक अन्न असं आपण जेव्हा डेफिनेशन करतो तेव्हा त्याच्यात महत्वाचे जे सगळे अन्न घटक आहेत ते आपण बघूया. येस, आपण कार्यक्रमामधला पहिला फोन घेऊया मॅडम आणि फोन घेता घेता सगळ्या मुद्द्यांकडे वळूया. किशोर नगरकर यांचा पहिला फोन आहे. नमस्कार किशोरजी. हा नमस्कार. बोला. आता बघा की माझे 2 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही जरी म्हणालात की हे म्हणजे परिपक्व आहाराकरता अमुक गोष्टी खाणं चांगलं, पण तुम्हाला जर का तुम्ही विकत घ्यायला गेला तर तूर डाळ 200 रुपये किलो आणि सगळ्या भाज्यांच्या किमती तुम्हाला माहितीच आहेत किती प्रचंड आहेत की कोणाला परवडणार नाहीत. तर ह्या बाबतीमध्ये काय उपाययोजना असू शकते, हा ना पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की असा कुठचा डाएट आहे की याच्यामुळे तुमचं मन शांत राहील? धन्यवाद. वाजवी दरामध्ये पोषण मूल्य हा आपला पुढचा मुद्दा आहेच आणि याकडे आपण वळणार आहोतच, पण तत्पूर्वी मॅडम जे मुळात आहार, पोषक आहार याविषयी समजावून सांगतात तो मुद्दा आपण पूर्ण करू आणि या सगळ्या मुद्द्यांकडे वळूया. नक्कीच. जे काही महत्वाचे अन्न घटक आहेत, पोषक अन्न, मग त्या पोषक अन्नात कुठले अन्न घटक आहेत हे आपण पहिले बघूया. न्यूट्रिएंट्सचे 2 प्रकार आहेत अन्न घटकांचे. एक मायक्रोन्यूट्रिएंट्स जे शरीराला रोजच्या दिनक्रमासाठी अतिशय आवश्यक असलेले जे अन्न घटक आहेत ते मायक्रोन्यूट्रिएंट्स. ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक, प्रोटीन्स, प्रथिनं, फॅट्स आणि पाणी. हे जीवन आवश्यक आहे आणि रोजच्या दिनक्रमासाठी किंवा रोजच्या जगण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी कॅटेगरी जाते ती मायक्रोन्यूट्रिएंट्सची, जी शरीराच्या वाढीसाठी आणि एक सोशल फिजिकल फंक्शन चांगली राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. पण त्याची डेफिशियन्सी असली तरीही त्याचा काही मोठा कॉज रोजच्या दिनक्रमात होत नाही, पण ते इक्वली इम्पॉर्टंट आहेत. असे आहेत व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि त्याचा वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, आयोडीन आणि असे बरेच अजून मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. पण हे महत्वाचे सगळ्यांना परिचित असणारे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. बरोबर आहे. जेव्हा आता त्यांचा मुद्दा जो होता की मुळात वाजवी दरामध्ये योग्य संतुलित पोषक आहार हा प्रत्येकाचा हक्क आहे, पण तो प्राप्त करता येणं शक्य आहे का? आता हा मुद्दा झाला तर ह्याच्या मागे खूप सारे टॉपिक्स किंवा खूप काही गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यात सगळ्यात आधी त्याचं पीक कसं येतं, त्याच्यासाठी पोषक हवामान आहे का, त्याच्यानंतर त्याचं रिटेलरकडे जातं, रिटेलर नंतर ते आपल्यापर्यंत पोचतं. ही सगळी फूड चेन आहे. ह्या प्रत्येक स्तरावर त्याची किंमत ठरत असते. आता सध्या तूर डाळ सर म्हणाल्याप्रमाणे 200 रुपये किलो झालेली आहे. ती खरंच खूप महाग आहे. म्हणजे सर्वसामान्य सोडून द्या, पण जो माणूस मध्यम वर्गातला आहे त्यालाही ह्या गोष्टी न परवडणाऱ्या आहेत. पण मग तूर डाळ नाही परवडत म्हणून डाळच खायची नाही का? मग त्याला त्याच्यात जी कुठली स्वस्त आहे, मूग डाळ म्हणा, चणा डाळ म्हणा, हरभरा डाळ म्हणा, मसूर डाळ म्हणा, ह्या ज्यातल्या ज्यात स्वस्त डाळी आहेत ह्याच्याकडे आपण, म्हणजे त्या वर्गातल्या जो स्वस्त पदार्थ आहे, जो इझिली अवेलेबल आहे तुमच्याकडे किंवा त्याचं पीक येतं, अशा वर्गातल्या त्याकडे आपण येऊया की कुठल्या वर्गात काय काय अन्न घटकात काय काय मोडतं ते. पण त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन आपण नेहमी बघायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ग्रामीण भागात सगळ्या प्रकारच्या भाज्या
भाज्या उपलब्ध नसतात, पण मग तिकडे ज्या काही शक्य आहेत, दाराबाहेर पीक येतं अशा भाज्यांचं पीक करून तुम्ही त्या भाज्या रोजच्या जीवनात वापरा, की जेणेकरून भाज्यांवर पैसे खर्च करायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे एका ठिकाणी जे वाचलेले पैसे ते दुसरीकडे कॉम्पन्सेट करा, पण ते फूड कंटेंट्स जे आहे ते पोटात जायला हवेत. म्हणजे त्याला कुठला तरी अल्टरनेटिव्ह ऑप्शन द्या, की जेणेकरून त्या वर्गातलं काहीतरी तुम्ही खाताय, ते गोष्ट महाग आहे तर त्याला काही दुसरा पर्याय शोधून काढायला हवा हे आणि खूप पर्यायी गरजेचं आहे. वापर आणि करायला हवा. त्याची योजना करणं म्हणजे हे सर्वस्वी त्या वर्षाच्या पूर्ण वातावरणावर अवलंबून असतं, कारण शेवटी पीक घेणं इथपासून ही प्रोसेस सुरुवात होते, ती आपल्यापर्यंत ते पोहोचणं. त्याच्यात खूप साऱ्या नुसत्याच पैशाच्या नाही तर अन्न घटकाच्या प्युरिटी ह्यापासून पण आपल्याकडे येणारं हे ह्याच्यात वापरली जाणारी खतं वगैरे ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्याच्यावर उपाययोजना सरकार करेलच, पण आपण काय करू शकतो हे आपण पर्यायी पदार्थाची निवड करायला. पुढचा फोन आहे, शेलार बोलतायत नाशिकहून. नमस्कार. असो, हरकत नाही, संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा संपर्क साधा आणि आमच्या तंत्रज्ञान मार्फत प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवायला हरकत नाही. आपण सांगत होतो ते म्हणजे आहार तज्ज्ञ या नात्याने कोणते आहारातले घटक जे आहेत ते असायला हवेत त्याविषयी आपण पुढे जाऊया. हे फूड गाईड पिरामिडकडे. ह्या पिरामिडमध्ये तुम्हाला असं दिसतंय, म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे कर्बोदकही अतिशय आवश्यक, कार्बोहायड्रेट्स रोजच्या जीवनात इम्पॉर्टंट आहेत, पण ती कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजेत. आता जागतिक स्तरावर काही पोळी वगैरे तशी होत नाही, मग पण आपल्याकडे आपण आज भारताबद्दल बोलूया. तर पोळी, भाकरी म्हणजे ज्वारी, नाचणी, बाजरी, गहू, तांदूळ ह्याच्यातनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. सो ह्याचं प्रमाण 6 ते 11 सर्विंग्स. आता सर्विंग्स म्हणजे एक पोळी म्हणजे एक सर्विंग असं मानलं जातं, किंवा एक छोटी वाटी भात म्हणजे एक सर्विंग असं मानलं जातं. सो तेवढी सर्विंग्स पर डे घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यात सुद्धा जर आपल्याला बॅलन्स डाएट किंवा न्यूट्रिशनली फिट डाएट ठेवायचं असेल तर मैदा, ब्रेड हे पदार्थांचा वापर कमी करावा. आणि ज्याला टर्फलं आहेत अशी अख्खी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ह्याच्याकडे जास्त जावं, जेणेकरून गहू म्हणा, ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, नाचणी म्हणा, इव्हन तांदूळ वापरला तरी अर्बन कंट्रीजमध्ये आजकाल ब्राऊन राईस वापरला जातो, पण अगदी ग्रामीण भागात बघायला गेलं तर हाच सडीचा तांदूळ हा सगळ्यात बेस्ट आहे. तो वापरायला काहीच हरकत नाही. त्यामुळे तंतुमय पदार्थ ज्याच्यात कार्बोहायड्रेट्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरा महत्वाचा ग्रुप भाज्या आणि फळांचा. मग भाज्या आणि फळांमध्ये पण जी काही सीझनल फ्रुट्स आपल्याला अवेलेबल असतात ती सगळी फ्रुट्स आपण घ्यायला पाहिजेत. असं नाहीये की फक्त हेच फळ खाल्ल्याने हे होतं. प्रत्येक फळामध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. त्यामुळे वजन वाढतं म्हणून केळं न खाणं असं होत नाही. पण तुम्ही ज्यांना वजनाचा कंट्रोल करायचा त्यांनी आठवड्यातून एकदा खा, पण बिलकुल खाऊ नका असं नाही, कारण त्याच्यात पोटॅशियम पण आहे. त्यामुळे प्रत्येक फळामध्ये आणि प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही चांगलं आहे आणि काही ना काही वाईट आहे. अतिशयोक्ती केली तर कुठलीही गोष्ट वाईटच ठरते. पण भाज्या आणि फळांवर यायला गेलं तर रोज 1 ते 2 फळं आणि एखादी पालेभाजी, एखादी फळभाजी अशी तरी रोजच्या जेवणात त्याचा समावेश पाहिजे. तिसरा महत्वाचा जो पिरामिडमध्ये दिसतोय तो ग्रुप आहे तो प्रोटीन्सचा. अगेन प्रोटीन्स म्हटल्यावर 2 प्रकारचे प्रोटीन्स येतात, एक ॲनिमल प्रोटीन आणि दुसरं प्लांट प्रोटीन. ॲनिमल प्रोटीन बघायला गेलं तर ते कशातनं मिळतं, दुग्धजन्य पदार्थ आणि त्याच्यानंतर जे मांसाहार करतात अंडी, मांस, मच्छी, मटण ह्याच्यातनं मिळतं. आणि प्लांट प्रोटीनमध्ये बघायला गेलं तर उसळी, डाळी म्हणजे कडधान्य, डाळी, त्याच्यानंतर तुमचा सुकामेवा ह्याच्यातनं तुम्हाला प्लांट प्रोटीन मिळतं. पण रोजच्या प्रत्येक जेवणात प्रोटीन्सचा कुठला ना कुठला तरी घटक हा असलाच पाहिजे, कारण प्रोटीन हे अतिशय जडणघडणी घडण्यासाठी खूप आवश्यक आहे. ओके. आणि लास्ट आहे जो सगळ्यात कमी वापरावा असा ग्रुप आहे तो फॅट्स अँड ऑइल्स आणि स्वीट्सचा.
ह्याचा फक्त योग्य तो आणि तेवढाच वापर करावा. मी कमी असं म्हणणार नाही, कारण पूर्ण बंद करूनही चालत नाही, कारण व्हिटॅमिन ई मध्ये अँटीऑक्सिडंट पण आहे. तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये घेताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तेल बिया आणि ह्याचा उपयोग करायला हरकत नाही, फक्त तो कमीत कमी करा किंवा योग्य प्रमाणात करा असं आपण म्हणू शकतो. पूर्ण बंद करायची गरज नाही आणि अतिशयोक्ती अजिबात नको. आता हा ट्रायंगल जो आहे ना तो अगदी समर्पक आहे. Yes. फक्त हा उलटा केला तर दैनंदिन जीवनशैलीमध्ये जास्त समर्पक आहे. म्हणजे बहुतांशी लोकांच्या बाबतीमध्ये फॅट आणि स्वीट ह्याचा जो कॉलम जो आहे तो भरपूर मोठा जास्त आहे आहे. आणि कर्बोदकांचा कॉलम जो आहे तो भरपूर छोटा आहे. किंवा कर्बोदकांचा कॉलमही जास्त आहे, पण त्याच्यात पण आपण जे आपल्याला जे अपेक्षित आहे चांगली हेल्थ ठेवण्यासाठी तो कमी, आणि आपण मैदा ब्रेड जंक फूड मध्ये तेच असतं, त्याच्यामुळे त्या प्रकारचे कर्बोदकच जास्त घेतली जातात. येस, तो मॅडम वी फॉलो दिस ट्रायंगल बट थिंग इज दॅट तो उलटा फॉलो आम्ही करतो. पुढचा फोन आहे, सुषमा जोशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, मी सुषमा जोशी बोलते ठाण्यात. बोला. नमस्कार. हा मी जवळपास सगळं चांगल्या प्रकारचं अन्न खाण्याचा कायमच प्रयत्न करते, परंतु हल्ली पेपरला सुद्धा येतं की बऱ्याचशा अन्नांमध्ये विषाचं प्रमाण आहे किंवा रासायनिक खतांचं प्रमाण वारेमाप आहे. तर ह्याच्यावर एक तर उपाय आपल्याकडे कोणता नाही, किंवा ऑर्गॅनिक फूड जे येतं ते आपल्याला परवडणार आहे असं नाही. बरोबर. आणि जुनी लोक तर एवढ्या प्रकारचं काही खात नव्हते, तरी त्यांना काही प्रॉब्लेम नव्हते ना. आम्ही एवढं अक्षरशः सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आळशी खाल्ली पाहिजे, हे खाल्लं पाहिजे किंवा काय असेल ते, आणि तरी सुद्धा आजार आहे ते आहेतच. तर ह्याच्यावर मला काय उपाय असेल तर सांगा. नक्कीच. पण आज आपण असं बघायला गेलं तर रासायनिक खतांचा वापर किंवा त्याचं जास्त प्रमाण हे का होतं ह्याचा आजचा मेन टॉपिक आहे. त्याच्यातच त्याचं उत्तर आहे. कारण जगातली पॉप्युलेशन ही इतकी मोठी आहे की त्याच्यासाठी तयार होणारं पीक हे खूप अपुरं पडतं, आणि मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा उपयोग हा करावाच लागतो आणि अवाजवी दरात करावा लागतो. कारण ते पीक तेवढ्या वेळात पटकन तसंच सगळ्यांना पुरेल एवढं माफक यायला पाहिजे, आणि त्याच्या दृष्टीने येणारे बरेच काही शेतीचे प्रश्न. ह्याच्यामुळे ह्याच्यावर आपल्याकडे सोल्युशन नसलं तरी आपण बंद काहीच करू शकत नाही. कारण मी मगाशीच म्हटलं की ही जी फूड चेन आहे ह्याच्यात हा आपल्या हातात कंट्रोल नाहीये. आपण त्याचे एंड प्रोडक्ट्स आहोत. आपल्याकडे येणारं प्रोडक्ट ह्याच्यात किती प्रक्रिया झालेल्या असतील ह्याचा कंट्रोल आपल्याकडे नाही. मग आपल्या हातात काय आहे की आपण ज्या काही फळ भाज्या येतात त्या स्वच्छ पाण्यात एक 10-15 मिनिटं धुतल्याशिवाय त्याचा उपयोग करायचा नाही. म्हणजे ऍटलीस्ट त्याच्यावरची जंतुनाशक जी आहेत ती निघून जातील. डाळी किंवा धान्य, कडधान्य म्हणा, धुवून घेतल्याशिवाय वापरू नका. तरच त्याच्यावरचे जे मारलेली असणारी पावडरी किंवा जे काही जंतुनाशक आहेत ती निघून जातील. मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑर्गॅनिक फूड हा एक ज्यांना परवडतो त्यांच्यासाठी उपाय आहे, पण तो किती म्हणजे 100% पॉप्युलेशन मधला हार्डली 5% लोकसंख्येला ते परवडणार आहे. बाकीची 95% जे आहे त्यांना रोजच खावं लागणार आहे. पण ती जी प्रोसेस आहे ती आपल्या हातात नसली तरी आपल्या हातात काय ते आपण बेस्ट करावं आणि ते तसंच सुरू ठेवावं. त्याच्यानंतर आणि त्यामुळे पोल्युशन इतकं आहे त्याच्यामुळे आपण जे खातो आणि जेवढ्या आजकाल समस्या किंवा आजार उद्भवत आहेत तेवढेच त्याच्यावरच्या रेमेडीज किंवा त्याच्यावरचे औषधोपचारही तेवढेच वाढलेत. त्याच्यामुळे खाताना हा विचार करू नका की हे किती इम्प्युअर आहे किंवा किती येत आहे. तुम्ही तुमच्या परीने बेस्ट करा आणि तसंच खात राहा. एक खरं म्हणजे फोन आहे, पण एक उपप्रश्न आठवला म्हणून सांगून ठेवते फक्त असं की तो म्हणजे असं की बऱ्याचदा फळ खाल्ल्यानंतर आपल्याला त्याची एक वेगळी केमिकलची चव ओठामध्ये तोंडामध्ये जिभेवर जाणवते किंवा कधी कधी चव थोडीशी कडवट झालेली असते. मग सॅलडच्या बाबतीमध्ये हे जाणवतं आणि फळांच्या बाबतीमध्ये. मग पुन्हा शंका असते की आपण हे सालं काढून घेतलेलं स्वच्छ धुतलेला जो पदार्थ आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा केमिकल्स पोचलेली आहेत का? हो, जेव्हा जंतुनाशकांची फवारणी होते आणि स्पेसिफिकली म्हणायला गेलं तर फळांच्या बाबतीत हे खूप जास्त जाणवतं. आजकाल पावडर मारलेली सफरचंद ही खूप दिसतात. जरी रेड सफरचंद दिसलं तरी त्याच्यावर असा पांढरा एक थर जाणवतो किंवा एक मेणाचा थर जाणवतो. सो अशा वेळेला तुम्हाला जेव्हा कळतंय की हे काहीतरी खूप जास्त आहे तेव्हा सरळ त्याचं साल काढायचं. जनरली फळं सालं काढून घ्यायची नाहीत.
पण अशा जेव्हा तुम्हाला दिसतंय की हे खूप जास्त आहे तेव्हा त्याची सालं काढायची, किंवा जेव्हा टेस्ट एक बाईट घेतल्यानंतर तुम्हाला कळतंय की त्याची टेस्ट वेगळी आहे किंवा त्याच्यात खूप जास्त जंतुनाशक आहेत, त्यावेळेला ते फळ खाऊ नका. तुम्हाला काही वेगळं वाटतंय तेव्हा ते करू नका, पण न खाणं हा पर्याय नाही, उपाय नाही. पुढचा फोन आहे शेखर छत्रे आपल्याशी बोलतात काळा चौकीहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. हम्म. मॅडम, आपल्या या कार्यक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. मला असं विचारायचं की शाळेत जाणारी जी लहान मुलं आहेत हम्म. त्यांना शाळेत जो टिफिनचा डब्याचा फार मोठा प्रश्न असतो. हम्म. त्यांना वेगळे वेगळे पदार्थ जे पौष्टिक आहेत असे काही सुचवा. आणि दुसरा एक महत्वाचा वर्ग असा आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिक. त्यांना सुद्धा सगळ्यांसारखं पचवता येत नाही, तर त्यांनी काय खाल्लं म्हणजे त्याच्यातनं त्यांना पौष्टिक मूल्य जास्त मिळू शकतील. धन्यवाद. मस्त. दोन्ही वयोगट महत्वाचे आहेत. दोन्ही वयोगटासाठी काय सांगाल? नक्कीच. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी डबा हा आईला भेडसावणारा आजकालचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सो अशा वेळेला, आणि आजची जी जनरेशन आहे मुलांची ती जंक फूडकडे पूर्ण वळलेली आहे. त्यांना घरातले पारंपरिक पदार्थ आवडेनासे झालेत. पण अशा वेळेला आईने काय करावं, घरातल्या ज्या स्त्रीने जी स्वयंपाक करते तिने पारंपरिक पदार्थात मॉडर्न टच देऊन आणि त्याचा न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवून, फॉर एक्झाम्पल म्हणायला गेलं तर मुलाला पिझ्झा आवडतो किंवा डब्यात द्यायचे पदार्थ आलेत, सँडविच द्यायचं झालं, तुम्ही जरूर सँडविच द्या, पण तुम्ही मैद्याच्या ब्रेडच्या ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरा, त्याच्यात चीज स्लाइस घाला, त्याचे वेगवेगळे शेप्स करा, ट्रायंगल, रेक्टँगल, जे अट्रॅक्टिव्ह दिसतील, आणि मग त्यात सँडविच म्हणजे त्या सँडविचमध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या घाला भरपूर, म्हणजे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू पण वाढेल. किंवा डोसे द्यायचं झालं, डोसा तुम्हाला जर डब्यात द्यायचा आहे तर डोसा द्यायचा झाला तर नुसता तांदूळाचा डोसा देण्यापेक्षा त्याच्यात मिक्स डाळीचा डोसा द्या, त्याच्यात कुठल्या तरी भाज्या मिक्स करा. आणि हे पीठ तुम्ही आधी करून ठेवू शकता, आदल्या दिवशी रात्री, सकाळी फक्त उठून मुलांना डब्याचे डोसे घालायचे. किंवा मग बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या, ज्या भाज्या मुलं भाज्या स्वरूपात खात नाहीत त्या भाज्या कणकेत घालायच्या, त्याच्यात सगळे मसाले घालायचे आणि त्याचा पराठा करायचा, वरती चीज किसून मुलांना डब्यात रोल करून द्यायचं. फ्रँकी टाईप वेगवेगळं, नुसती बटाट्याची भाजी फ्रँकीमध्ये भरण्यापेक्षा आणि मैद्याची पोळी करण्यापेक्षा गव्हाची पोळी करा, त्याच्यात ज्या काही भाज्या आहेत, मग चायनीजच्या सगळ्या भाज्या येतील त्या, किंवा अजून मिक्स पावभाजीची भाजी ज्याच्यात सगळ्या भाज्या जातील, अशा प्रकारचे मसाले किंवा सॉसेस वापरून तुम्ही ते मध्ये भरा, त्याच्यात चीज किसा आणि मग त्याची फ्रँकी करा आणि ती मुलांना डब्यात द्या. पटकन होणारा पदार्थ, अट्रॅक्टिव्ह, आणि मुलंही आनंदाने खातील. आणि ज्येष्ठांसाठी काय करूया? आणि ज्येष्ठांसाठी म्हणायला गेलं तर त्यांना त्यांच्या खूप साऱ्या समस्या आहेत. फॉर एक्झाम्पल, जसं जसं वय होत जातं तसं तसं त्यांचा दातांचा प्रॉब्लेम येतो, चावण्याची किंवा पचन संस्था ही खूप वीक झालेली असते. सो अशा वेळेला हलका आहार घेणं आणि जो इझिली डायजेस्ट होईल आणि ऍट द सेम टाइम चावताही येईल, अशा प्रकारचा आहार घेणं खूप गरजेचं आहे. सो इन दॅट केस वेगवेगळे, मी म्हटलं त्याप्रमाणे डाळीच्या पिठांचे डोसे म्हणा, नाचणीचा डोसा म्हणा, किंवा पराठे, मेथी पराठा, पालक पराठा म्हणा, की ज्याच्यात सोयाबीन पीठ वगैरे घालून अजून जास्त न्यूट्रिशियस करू शकतो, अशा प्रकारचे पराठे म्हणा. अशा प्रकारचं जे सॉफ्ट डाएट आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पॉरेजेस म्हणा, ओट्सची पॉरेज ज्याच्यात फायबर भरपूर आहे, ते दुधात मिक्स करून, ज्यांना डायबेटीस नाही त्यांनी थोडीशी अर्धा एक चमचा साखर घालून, ज्याला डायबेटीस आहे त्यांनी शुगर घालू नका, फक्त थोडेसे काळ्या मनुका वगैरे घालून अशा प्रकारची ताकामध्ये कालवून पण घेता येतं. नाचणीचं पॉरेज आहे, किंवा रव्याची खीर आहे, किंवा मल्टीग्रेन किंवा तांदूळ आणि डाळींचं मिक्स असं पॉरेज आहे, ज्याला आपण कण्हेरी असं म्हणतो, जो सकाळच्या न्याहारीसाठी खूप अतिशय उत्तम असा आहार आहे. अशा प्रकारचं डाएट जर ठेवलं वयोवृद्धांनी तर ते पचायलाही सोपं जाईल, थोडीशी व्हरायटीही मिळेल आणि रोज काहीतरी वेगळं खाण्याचाही फील येईल. येस. मिलिंद मोकाशी यांचा फोन आहे पुढचा. नमस्कार, बोला. हा मॅडम, नमस्कार. मी मिलिंद मोकाशी बदलावरून बोलतोय. मॅडम, माझं वय आहार तज्ञ मॅडमला 18 विचारतोय. हो मॅडम, माझं वय आता 52 वर्ष आहे आणि मला आता ब्लड प्रेशर त्रास आहे. ब्लड प्रेशर त्रास म्हणजे असं म्हणजे 120 वर आणि 100 ते 110 पर्यंत असतं माझं ब्लड प्रेशर. बर. या वेळात मी आहार काय घेऊ शकतो? म्हणजे आहार तुम्ही म्हणजे कमी तेलातला खातो, चपातीला तूप वगैरे काही लावत नाहीये, आणि तरी पण मला त्रास होतोय. आणि विशेष करून माझ्या पायामध्ये ना मॅडम
कमरेपासून ते एकदम अंगठ्यापर्यंत पूर्ण गरम वाफ कशी येते त्याप्रमाणे मला त्रास होतोय. बर मी ऑर्थोपेडिक सरांना पण दाखवलं, सगळ्यांना दाखवलं, पण काही उपयोग झाला नाही मॅडम. तुमच्या please मला- शरीरावर सूज आहे का? नाही, सूज वगैरे काही नाही मॅडम. ओके. पण बर. फक्त गरम होतो, थंडीमध्ये पण गरम आणि गरमीमध्ये पण गरम होतो. पूर्ण म्हणजे कमरेपासून ते अंगठ्यापर्यंत पूर्ण गरमच होतं टोटली. म्हणजे असं वाटतं काय उष्णता गरम काहीतरी माझ्या अंगामध्ये आहे असं मला वाटतंय. पण मग ऑर्थोपेडिक डॉक्टर काय म्हणतायत? रक्तदाबाचा उच्च रक्तदाबाचा प्रश्न आहे आणि उत्तर काय आहे? नक्कीच. उच्च रक्तदाब म्हटल्यावर सगळ्यात पहिलं म्हणजे डाएट कितीही सांभाळलं तरी सगळ्यात पहिलं मिठाचा जो इंटेक आहे त्याच्यावर खूप कंट्रोल करायला हवा. शिजवताना अन्न शिजवताना सुद्धा 2 मिठाचे दाणे कमीच असणारं अन्न शिजवायचं आणि परत ते घेताना टेबल शुगर हा किंवा टेबल सॉल्ट हे दोन्हीही कम्प्लिटली अवॉइड करायचं. किंवा प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ, डब्यातले पदार्थ, मांसाहार करत असाल तर कॅन्ड फ्रूट्स, फ्रोझन फ्रूट्स, फूड्स ह्या सगळ्यावर खूप मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन येतं जर हायपरटेन्शन कंट्रोल करायचं असेल तर. आणि जेव्हा हायपरटेन्शनमुळे शरीराला सूज किंवा त्यांना जी काही उष्णता जाणवते हे सगळं जेव्हा जास्त असतं बीपी तेव्हा होतं. मग अशा प्रकारे शरीरातलं ऑस्मॉटिक प्रेशर किंवा मेंटेन करण्यासाठी नारळ पाणी नसेल रोज घ्यायला जमत तर बार्ली वॉटर, बार्ली हे जव हे धान्य आहे, त्याचं पाणी जर उकळून प्यायलं तर त्याच्यातनं हाय पोटॅशियम मिळतं आणि त्याच्यातनं शरीराचं ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन होतं आणि त्याच्यामुळे शरीरात शांतता म्हणजे उष्णता त्याची कमी होते. त्यामुळे हे घेणंही खूप गरजेचं आहे. त्यामुळे हाय पोटॅशियम कंटेंट जे फूड आहे ते जेव्हा सोडियम जास्त असतं तेव्हा ते घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे बीपीवाल्या लोकांनी तेल, तूप, मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह फूड हे तर कंट्रोल करायलाच हवं. पण त्याच्याबरोबरीने नारळ पाणी, बार्ली वॉटर किंवा आपण म्हणूया ज्या ठराविक भाज्या आहेत, पालेभाज्या म्हणा किंवा फळं, तंतुमय फळं म्हणा, ह्या सगळ्यांचा डाएटमध्ये समावेश करायला हवा जेणेकरून पोटॅशियम जास्त होईल आणि ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन होऊन बाकीचे जे शरीरावर सूज येणं, उष्णता ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील. येस, पुढचा फोन आहे पण खरं म्हणजे मगाचा एक प्रश्न जो आहे तो पण याला जोडूनच येतो. तो म्हणजे असा की मन शांत या सगळ्या आजारांमध्ये होतं काय की मनाचं स्वास्थ्य माणूस गमावून बसतो. मन आणि जीवनशैली पण सगळ्यांची धावपळीची आहे त्यामुळे मानसिक स्वास्थ्य हा कळीचा मुद्दा येतो. तर मन शांत राहण्यासाठी आहारामध्ये कशाचा समावेश हवा? मन शांत राहणं ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाएट हे आहेच, पण डाएट बरोबरीने सायकोलॉजिकल हेल्थ तुमची कशी आहे हेही खूप गरजेचं आहे. म्हणजे खूप जास्त टेन्शन घेऊन एक जर तुम्ही रोजचा दिनक्रम करत असाल किंवा डाएट फॉलो करत असाल तर त्या डाएटचाही शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे डाएट हे आपण म्हणूया समतोल असलं तर मन शांत राहायला खूप मदत होते. मग आता समतोल आहार कसा आपण बॅलन्स करावा रोजच्या जीवनात? तर ब्रेकफास्ट हा खूप महत्त्वाचा घटक आहे जो कोणीही कधीही स्किप करायचा नाही. अगदी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीही चुकूनही ब्रेकफास्ट स्किप करायचा नाही आणि तो उठल्या 2 तासाच्या आत करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यावेळेला BMR खूप जास्त असतो आणि त्यावेळेला तुम्ही खाल्लेलं जे फूड आहे ते व्यवस्थित डायजेस्ट होतं. त्यामुळे ब्रेकफास्ट करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तो करायलाच पाहिजे. रोजचं जेवण जर 4 ते 5 भागात डिवाइड केलं, एका वेळेला भरपूर न खाता 4 ते 5 भागात डिवाइड केलं तर ते व्यवस्थित पचतं पण आणि शरीराला ते आवश्यक ते न्यूट्रिएंट्स पण त्याच्यातनं मिळतात. थोडंसं थांबवते, फोन घेते आणि पुन्हा येते. सांगलीहून शैला बढे यांचा फोन आहे. नमस्कार, बोला. शैला बढे. नमस्ते सगळ्यांना. माझा प्रश्न आहे, वजन जास्त वाढू नये यासाठी काय करावं? आणि तुमच्या सह्याद्री वाहिनीचं छान एकदम आम्हाला घर बसून सगळं माहिती मिळते, त्याबद्दल धन्यवाद मॅडम. वजन जास्त आहे, तुमचा मुद्दा पूर्ण करून आपण पुन्हा या मुद्द्याकडे येऊया. वजनच आटोक्यात करण्यासाठी आपलं डाएट कसं ठेवावं रोजची जीवनशैली सांभाळताना त्याच्याकडेच आपण येतोय. सो त्या प्रश्नाचं उत्तरही ह्याच्यातच आहे. आपण पुढे जाऊया. रोजची ती 4 ते 6 मील्स ही घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांना सवय असते की फक्त दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ही 2च जेवणं करायची आणि ती भरपेट करायची. त्यापेक्षा
ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ही तर 3 महत्त्वाची जेवणं आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त मध्ये एखादं फळ खाणं, संध्याकाळच्या वेळात चणे कुरमुरे, सुकी भेळ किंवा सुकामेवा किंवा तुम्हाला जे काही अवेलेबल आहे कोरडं जे किंवा बिस्किट 2-3 त्याच्यापेक्षा जास्त नाही, अशा प्रकारे काहीतरी हलका आहारमध्ये राजगिऱ्याचा लाडू म्हणा किंवा घरी बनवलेले पौष्टिक लाडू म्हणा, ह्याच्यातलं काहीतरी संध्याकाळी घ्यावं, जेणेकरून जी मोठी गॅप आहे ती फील होईल. इव्हन वेट लॉस करताना सुद्धा जर तुमची जाडी वाढत असेल तर 2 फक्त जेवणं, किंवा बऱ्याच जणांना असं माहीत असतं किंवा मिसकन्सेप्शन आहेत की कमी जेवलं किंवा एखादं मील स्किप केलं की वजन कमी होईल. माझं चॅलेंज आहे असं केलं तर वजन वाढतं, तुम्ही बघा. त्यामुळे स्मॉल फ्रिक्वेंट मील घ्या, जेणेकरून तुम्ही त्याचा अर्थ काय की तुम्ही जेवढा पाहिजे शरीराला तेव्हा ते खाताय आणि पूर्ण पचवताय, ते फॅटमध्ये स्टोअर होत नाहीये आणि परत 3 तासांनी नेक्स्ट जेव्हा बॉडीची गरज आहे तेव्हा आपण ते मील शरीराला देतोय. त्यामुळे वेदर इट इज अ ओबेसिटी किंवा वेदर तुम्हाला जनरल हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायचे, हे खूप जास्त गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मिनिमम 8 ते 10 ग्लास पाणी, म्हणजे जर लिटरमध्ये बघायला गेलं तर 2 लिटर पाणी हे घेणं अतिशय गरजेचं आहे. मग त्याच्यात तुमचं लिक्विड सगळं येतं, ताक म्हणा, लिंबू पाणी म्हणा, किंवा तुम्ही अजून फळांचे ज्यूस घ्यायचे नाहीयेत, पण कधीतरी वेळ आली तर त्याच्यात फळांचा ज्यूसही समावेश होतो. रोजच्या ह्याच्यात फळांचा ज्यूस घ्यायचा नाहीये. फॅड म्हणून फळांचा ज्यूस जे घेत असतील त्याच्याऐवजी होल फ्रूट खाणं हे कधीही सोयीस्कर आहे, कारण त्याच्यातनं सगळे विटॅमिन्स कंप्लीट मिळतात, विटॅमिन्स, मिनरल्स आणि अलॉंग विथ दॅट फायबरही मिळतं. त्याच्या पुढचा मुद्दा आला तर ज्या काही सीझनल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल आहेत, ज्या काही फळ आणि भाज्या आहेत, त्या रोजच्या जेवणात त्याचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रोटीन्स, कुठला ना कुठला घटक प्रोटीनचा, कडधान्य म्हणा, डाळी म्हणा, उसळी म्हणा, दूध, दही, ताक म्हणा, जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी मांसाहार म्हणा, प्रत्येक जेवणात प्रत्येक मीलमध्ये ह्याच्यातला काही ना कुठला तरी घटक हा असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रोटीन्स हा रोजच्या आहारात प्रत्येक जेवणात असणं गरजेचं आहे. प्रथिनही असायलाच हवीत, तरच तुम्ही जे कार्बोहायड्रेट्स घेता, म्हणजे पोळी खाता किंवा भात खाता, त्याला पूर्णता मिळते. ओके, त्यामुळे ते खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे जनरल हेल्थ, आपण जर सुजाण नागरिक जे असतात त्यांनी जर बघायला गेलं तर कुठलेही पॅकेट हेल्दी असलं तरी पॅकेट फूड घेताना पहिले त्याची एक्सपायरी डेट बघून घ्या, ते खूप गरजेचं आहे. एक्सपायरी डेट बघून घ्या, त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की त्याच्यात कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत हे बघून घ्या, ते हेल्दी आहेत ना हे बघून घ्या, कुठले प्रिझर्वेटिव्ह आहेत का हे ते बघून घ्या. त्याच्यानंतर जर त्याच्याही पुढे जाऊन न्यूट्रिशन लेबल असतं त्याच्यावर, एनर्जी, प्रोटीन, फॅट, जर तुम्हाला त्यातलं कळत असेल तर तुम्ही तोही पार्ट बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही बाहेरचा पदार्थ किंवा पॅकेट फूड घेताना ह्या सगळ्या गोष्टी बघून घेणं, किंवा ते किती तास आहे, मी म्हटलं त्याप्रमाणे एक्सपायरी डेट बघणं हे खूप गरजेचं आहे. आणि जनरल लाईफस्टाईल, हेल्दी लाईफस्टाईल जी आहे ती फॉलो फक्त डाएटनी कधीच होत नाही, त्याच्याबरोबर व्यायाम हा करणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मी फक्त डाएट करतो म्हणजे माझं सगळं कंट्रोलमध्ये राहील आणि मी हेल्दी राहीन असं नसतं. तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम जो तुम्हाला जमेल, ज्यांना रोज वॉक करायला मिळत नाही, जे वर्किंग वुमन्स किंवा वर्किंग लोक आहेत, त्यांनी थोडी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं, म्हणजे जे बसने जात आहेत एक स्टॉप आधी उतरून चालणं, स्टेअरकेस, ऑफिसच्या इथे स्टेअरकेस चढणं उतरणं, किंवा योगा म्हणा अर्धा तास, मेडिटेशन म्हणा, किंवा सूर्यनमस्कार म्हणा, ब्रिस्क वॉकिंग म्हणा. जे उतारवयात आहेत त्यांना असे भरपूर हेवी जिम सारखे किंवा असे हेवी एक्सरसाइज करून चालत नाहीत, मग अशांनी साधं जे मला जमेल त्या ह्याच्यात वॉक करणं किंवा एक्सरसाइज करणं किंवा योगा करणं हे बेस्ट ठरेल. पण रोज अर्धा तास कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये ऍक्टिव्हिटी करणं हे खूप गरजेचं आहे. मन शांत राखण्यासाठी योगा, डाएट बरोबर योगा किंवा मेडिटेशन हे खूप जास्त गरजेचं आहे, तर मन शांत राखायला खूप मदत होईल. एक 10 मिनिटं जरी प्राणायाम रोज केला तरीही डाएट बरोबर त्याचा खूप उपयोग होईल. हे 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 सगळं व्हायला हवं. पुढचा फोन आहे. नमस्कार. हॅलो, नमस्कार. अर्चना बोलतायत विरारहून. अर्चना बोला. नमस्कार. माझ्या मिस्टरांना म्हणजे पित्ताचा त्रास आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. आयुर्वेदिक उपचार वगैरे भरपूर झाले, काय फरक पडत नाहीये.
तर त्यांच्या अंगावर सूज येते आणि म्हणजे दूध वगैरे काय कशा खाण्यामधून असं होतंय असं मला विचारायचं होतं तुम्हाला. काय खाण्यात आल्यानंतर त्यांना असं काय होतंय? सांगायचं तुम्हाला विचारायचं? नक्कीच. कुठल्या प्रकारची कुठल्या पदार्थाची ॲलर्जी आहे हे तुम्हाला रोज कुठला तरी एक पदार्थ घेऊन त्याचं अनालिसिस करावं लागेल. असं एका पदार्थानेच होतं असं डॉक्टरांनाही सांगता येणार नाही. सो इन दॅट केस जर दुधाने ऍसिडिटी, खरं तर दुधाने ऍसिडिटी कमी होते, पण जर दूध घेऊनही ऍसिडिटी होत असेल तर सगळ्यात आधी तुमचा तेल, तूप आणि खूप जास्त स्पायसी पदार्थ कमी करा, हे बघा. आणि हे जर कमी असेल, मांसाहाराने सुद्धा शाकाहार, मांसाहार असा पण हो, कारण मांसाहारातनं पण खूप जास्त उष्णता आणि ऍसिडिटीचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे मांसाहाराचं प्रमाण रोजच्या जेवणात जास्त असेल तर ते प्रमाण कमी करून बघा. मीठ आणि तेलाचा इंटेक कमी करून बघा. स्पायसी फूड कमी करून बघा. शक्यतो सकस आहाराकडे जा आणि त्यातूनही कुठल्या तरी एका स्पेसिफिक पदार्थाची ॲलर्जी आहे हे नोटीस करायचं असेल तर तुम्हालाच तुमच्यावर एक्सपेरिमेंट करावं लागेल की हे आज मी खाल्लंय, मला त्रास होतोय का. किंवा सिट्रस फ्रूटने पण कधी कधी ऍसिडिटी अगदी कमी जाणार, लिंबू वर्गातली फळं आहेत त्यांनीही वाढू शकते. मग त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून दुसरी फळं खाऊन बघा, जेणेकरून ती ऍसिडिटी कमी होईल. बरं, आपण आता पौष्टिक आहार, पोषण मूल्य या सगळ्याविषयी 1 वाजल्यापासून आपण बोलत आहोत. पण मुळामध्ये एक मनामध्ये सतत प्रश्न येतोय की कुपोषण नेमकं काय असतं, कुपोषण कशाला म्हणायचं. की आज सगळेच जण हो आम्ही यातलं हे खातोय, आम्ही यातलं ते खातोय, कुणी सगळेच खातायत, सगळ्याच गोष्टी खातायत, पण वेगळीकडे कुठे ना कुठे कमी पडतोय. पण तरी सुद्धा आज जेव्हा आपण वैयक्तिक पातळीवर अनालिसिस करायचं म्हटलंय तेव्हा नेमकं कुपोषण कशाला म्हणायचं? नक्कीच, कुपोषण म्हणजे सगळ्यात आधी काय ते आपण बघूया. जे अन्न घटक आहेत त्याचं योग्य प्रमाण शरीरात नसलं आणि त्यामुळे जर वेगवेगळे आजार आणि दीर्घकाळासाठी त्याचं योग्य प्रमाण नसलं आणि वेगवेगळे आजार उद्भवून स्वास्थ्य बिघडायला सुरुवात झाली तर कुपोषण होतं. बरं, कुपोषण म्हणजे जनरली समज आहे की कमतरतेमुळेच होतं, पण कुपोषणाचेही 2 प्रकार आहेत. एक अंडर न्यूट्रिशन आणि दुसरं ओव्हर न्यूट्रिशन. ढोबळ मनाने बघायला गेलं तर अंडर न्यूट्रिशन हे लो सोशिओ इकॉनॉमिक इन्कम ग्रुपमध्ये जास्त जाणवतं आणि ओव्हर न्यूट्रिशन हे आज आपल्या लाईफस्टाईलमुळे होणारं की जे एम्प्टी कॅलरीज खाऊन होतंय, म्हणजे खाणं भरपूर आहे, मिळायचा काही प्रॉब्लेम नाही अवेलेबिलिटीचा, पण चुकीचं खाणं ह्याच्यामुळे जे कुपोषण होतं तो एक वेगळा प्रकार, जो आजकाल हायली इकॉनॉमिक म्हणजे ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशांमध्ये हे जाणवायला, म्हणजे अर्बन कंट्रीजमध्ये हे जास्त जाणवतं. तर आपण अंडर न्यूट्रिशनकडे येऊया. अंडर न्यूट्रिशन बघायला गेलं तर त्याचा मेन कोणामध्ये ते आढळतं तर स्त्रिया, म्हणजे गर्भवती स्त्रिया आणि बाळंतीण झालेल्या स्त्रिया ह्यांच्यामध्ये जाणवतं. शक्यतो लो सोशिओ इकॉनॉमिक इन्कम ग्रुपमध्ये की ज्यांना काही अवेअरनेस नाही आहे, ज्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे, ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, त्यांना पूरक किंवा पोषक अन्न काय ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, अशा वर्गांमधल्या स्त्रिया. आणि त्यातूनही स्पेसिफिक बघायला गेलं तर प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन म्हणजे ज्या गर्भवती आणि बाळंतपणात केलेल्या आहेत त्या स्त्रिया, आणि त्याच्यानंतर ती पुढे सायकल कंटिन्यू केली की ते मुलांमध्येही न्यूट्रिशन अंडर न्यूट्रिशन येतं. कारण आईची पोषक वाढ झाली नसेल तर ते बाळाला मिळणारं दूध, त्याच्यामुळे डिलिव्हरीच्या वेळेला प्रॉब्लेम येतात. बाळाला मिळणाऱ्या दुधाचं दूध हे पोषक मिळत नाही आणि तिथपासून जी न्यूट्रिशन डेफिशियन्सी सुरुवात होते ती बाळ जन्माला आल्यापासून ते पुढे कायमस्वरूपी मुलांमध्येही राहते. म्हणजे लहान मुलांमधलं कुपोषणाची सुरुवात तिकडे होते, आईपासून मेन होते. कारण त्याचं पूर्ण त्याच्यानंतर बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं तेव्हा त्याला जेव्हा बाहेरचं फूड द्यायला सुरुवात करावी तेव्हा ते बरोबर त्यावेळी सुरुवात होत नाही 6 महिन्यानंतर, आणि काय द्यावं ह्याचा प्रश्न पण होतो. त्यामुळे इथपासून आणि हे वयोगट जास्त अफेक्ट होतात कुपोषणामुळे. एक फोन घेते, आपल्याशी स्मिता बोलतात विलेपार्ल्याहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी मिसेस पाध्ये बोलते विलेपार्ल्या. हॅलो. बोला. हा, मी स्मिता पाध्ये बोलते पार्ल्याहून. मला विचारायचं होतं की काही आपल्याला जर वेट लॉस करायचं असेल तर काही डायटिशियन सांगतात की तुम्ही सकाळी उठल्यावर 7-8 ग्लास पाणी प्या, नंतर दिवसभर काही नाही, साखर कमी, आणखी मग दुधीचा रस वगैरे,
आणखीन पण मला एक विचारायचं आहे की वाढत्या वयाबरोबर पोटाचा पण घेर वाढतो आपला, तर ते चरबी जमा होते, तर त्याच्यासाठी व्यायामाबरोबर आहार तरी काय असावा? आज बऱ्याच वेळा डायटिशियनकडनं, आहार तज्ज्ञांकडनं सांगण्यात येतं पाणी घ्या, ज्यूसेस घ्या, हे असं फॉलो करा. तर हे कितपत कशा प्रकारे फॉलो करावा हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा म्हणजे वाढत्या वयाबरोबर पोटाचा वाढणारा घेर ही सर्वमान्य जगतमान्य समस्या आहे. याविषयी यामध्ये अजून एक मुद्दा ऍड करते आणि तुमच्याकडनं संपूर्ण उत्तर घेते, ते म्हणजे आजची धावपळीची जीवनशैली आणि आहार प्राधान्यक्रम कसा असावा. नक्कीच. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, सकाळी उठल्यानंतर फक्त पाणी पिणं किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे फळांचे ज्यूस घेणं हे एवढंच घेणं, तर आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ह्या प्रकारचं डाएट सर्वसामान्यांना फॉलो करणं हे अतिशय त्याची अशक्य आहे. सो इन दॅट केस आपण असं म्हणायला गेलं की दुधीचा ज्यूस नाही पण दुधीची भाजी आपण करून खाऊ शकतो. तर त्याला अल्टरनेटिव्ह म्हणजे जे आपण रोजच्या जेवणात बनवून सहज शक्य आहे असं करून खा, ज्यूसच प्या असं कुठे नाहीये. किंवा ह्याला समटाइम्स कधीतरी असं आपण फॅन्सी डाएट म्हणूया, ही डेफिनेशन इथे योग्य ठरेल. फॅन्सी डाएट्सच्या आहारी जाऊ नका. रोज तुम्ही जे खाताय ते खाऊन पिऊनच आपल्याला आपला आहार समतोल राखायचा आहे. सकाळी उठल्यानंतर एकदम 7-8 ग्लास पाणी पिऊन अजिबात काही न खाणं हे अतिशय चुकीचं आहे. 1 ते 2 ग्लास पाणी पिणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर लगेच 2 तासाच्या आत काहीतरी व्यवस्थित ब्रेकफास्ट जो कंप्लीट आहे, पोळी भाजी किंवा थालीपीठ किंवा उपमा पोहे ह्या प्रकारे व्यवस्थित हेल्दी ब्रेकफास्ट करणं खूप गरजेचं आहे. परत तेलकट तुपकट स्वीटकडे यायचं झालं तर स्वीटमध्ये कंप्लीट कंट्रोल करायची गरज नाही. ज्यांना डायबेटीस नसेल त्यांनी 2 ते 3 छोटे चमचे साखर किंवा गूळ हे रोजच्या जेवणातनं खायला काहीच हरकत नाही. पूर्ण बंद कुठलाच पदार्थ करायचा नाही. पुढे जाऊन प्रश्न होता की रोजची पोटाचा घेर कसा कमी करायचा. स्त्रियांमध्ये एक मासिक पाळी झाल्यानंतर ओव्हरऑल ओबेसिटी येते, कारण हार्मोनल चेंजेसची सुरुवात होते. तर त्यामुळे आपल्याला हा असा आहार फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ॲट द सेम टाइम पोटाचे व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जनरल जर एक्सरसाइज केली, वॉकिंग म्हणा किंवा योगा म्हणा, ह्याच्याने पर्टिक्युलर पोटावरची जी चरबी आहे ती कमी होत नाही. मग त्याच्यासाठी पोटाचे जे व्यायाम आहेत, ॲप्स आहेत, क्रंचेस आहेत, ह्याच्यावर जास्त भर द्यावा, जेणेकरून पोटाचा घेर कमी होईल, कारण ते पर्टिक्युलर एरियाचं फॅट डिपॉझिशन आहे. आणि आहारात म्हणायला गेलं तर तंतुमय पदार्थांचा समावेश जास्त करावा, पाणी जास्त प्यावं, होल कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जास्त घ्यावी, स्मॉल फ्रिक्वेंट मील घ्यावी, एक वेळा भरपूर खाऊ नये, आणि तेल तूप आणि साखर हे मॉडरेटमध्ये घ्यावं, पूर्ण बंद करू नये. अच्छा, पूर्ण बंद करू नये हा एक चांगला मुद्दा आहे. पुढचा फोन आहे मीनाक्षी पाटील यांचा बारामतीहून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, माझा प्रश्न होता की माझा मुलगा 12वीला आहे, त्याला वारंवार सर्दी होते, तर त्याच्यासाठी आहारामध्ये त्याच्यात काही बदल करता येतील का? कारण त्याला औषध उपचार केले तरी सुद्धा तेवढ्या तात्पुरतं बरं होतं आणि नंतर परत तो त्रास सुरू होतो त्याला. काय सांगाल? सर्दी होते म्हटल्यावर सगळ्यात पहिले कुठले थंड पदार्थ खात असेल तर ते पूर्ण बंद करा. दही ताक खात असेल आणि ते आंबट असेल तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. किंवा बऱ्याच जणांना संत्र किंवा मोसंब अशी फळं खाल्ल्यावरही सर्दी होते. सो ते बघा की जे त्याच्यामुळे सर्दी होते का. सो अशा पदार्थांना म्हणजे त्यातली दुसऱ्या वर्गातली फळं घेऊन ते फळांनी त्याला रिप्लेस करा. किंवा दही ताक जर आंबट असेल, थंड असेल तर त्याच्यावर कंट्रोल करा. या सगळ्यावरती पुन्हा स्वतःवर प्रयोग करून. हो, पण दही ताक पूर्ण बंद करायचं म्हणजे त्याची गरज नाही. रोज ताजं दही फ्रीजमध्ये न ठेवलेलं किंवा ताक थंड नसलेलं हे घ्यायला हरकत नाही. पण तरी सुद्धा ते खूप जास्त ही आपण सर्दी असलेली प्रकृती असेल म्हणू शकतो, तर त्याच्यावर थोडंसं गरम पदार्थ, सूप वगैरे असे पदार्थ जास्त घ्या, जेणेकरून ती सर्दी पातळ होईल आणि तेवढा सर्दीचा त्रास जाणवणार नाही. आता सध्या नवरात्राचे सणाचे दिवस आहेत. सणाचे दिवस म्हणजे कळीचा मुद्दा म्हणजे संस्कार, परंपरा या सगळ्या पगड्याखाली जे आहे ते बऱ्याचदा उपवास हा कन्सेप्ट येतो. उपास आणि त्याच्यामध्ये आहार कसा असावा याविषयी सांगणारी, मार्गदर्शन करणारी प्रत्येक व्यक्ती असते.
पण आहार तज्ञांचे याविषयी मत काय आहे हे ऐकायला आवडेल. विविध ॲप्स आहेत, मैत्रिणी आहेत, सोशल नेटवर्किंग आहेत, ज्या सगळीकडे याविषयी सतत मार्गदर्शन केलं जातं. हे खावं, हे खाऊ नये, नेमकं उपासाच्या काळामध्ये काय खावं. सगळ्यात पहिली गोष्ट, चांगली हेल्थ ठेवायची असेल तर शक्य झाल्यास उपास करू नये. आणि अगदीच अनअवॉइडेबल उपास म्हणजे ज्यांना करायचाच आहे त्यांनी बटाटा, रताळं, साबुदाणा हे असे कुठलेही पदार्थ न खाता उपास करावा. मग काय खावं, अगदी न खाताही उपास करायचा नाहीये, खाऊन उपास करायचा आहे. तर अशा वेळेला राजगिऱ्याच्या लाह्या, राजगिऱ्याचा लाडू, दूध, दही, ताक अशा वर्गातले पदार्थ, सगळ्या प्रकारची फळं किंवा वरीचे तांदूळ, भगर हे असं खाऊन उपास करावा. आणि ट्राय टू डिवाइड युअर मील. म्हणजे ब्रेकफास्टला जर राजगिऱ्याचा लाडू दुधाबरोबर खाल्ला तर दुपारचे जे जेवण आहे उपासाच्या दिवशी त्यावेळेला वरीचे तांदूळ किंवा राजगिऱ्याच्या पिठाचे डोसे किंवा वरीच्या पिठाचे डोसे अशामधलं किंवा भाकरी अशामधलं काहीतरी करून खावं. काकडी चालते उपासाला, बऱ्याच जणांना लाल भोपळा चालतो, भेंडी चालते ताकातली, अशा भाज्यांबरोबर जर चालत असेल तर, किंवा नाही तर दह्याबरोबर जिरं तिखट मसाला अशा प्रकारचं डाएट ठेवावं. आणि संध्याकाळच्या वेळेला फ्रूट्स, चहा आणि रात्री शक्यतो म्हणजे एका वेळेला तरी व्यवस्थित जेवून उपास करावा. पण ज्यांना रात्रीही शक्य नाही त्यांनी शक्यतो हलका आहार, फ्रूट्स, ताक, दूध शक्यतो रात्रीचं अवॉइड करावं कारण ते पचायला जड असतं. मग दही ताक चालेल, दह्यापेक्षाही ताक प्रेफरेबल आहे. अच्छा. आणि फ्रूट्स वगैरे खाऊन अशा प्रकारे उपास करावा. बिलकुल पाण्यावर किंवा नुसत्या ह्याच्यावर उपास अजिबात करू नये. उपास करतानाही उपासाचे हे पदार्थ खाऊन उपास नक्की करावा. म्हणजे पोषक मूल्य जी आहेत ती दैनंदिन आयुष्यामध्ये शरीराला मिळायलाच पाहिजेत. आणि उपास करायचा म्हणजे बटाटा आणि साबुदाणा हा ऑप्शन करून उपास करायचा हा अजिबात नाहीये. ह्या सगळ्या पदार्थांमधलं कुठलंही सिलेक्ट करा आणि उपास करा. आणि शक्यतो टाळता आला तर उपास टाळा. म्हणजे गंमत अशी आहे की साबुदाणा, बटाटा, रताळी ज्या पदार्थांसाठी उपासाकडे आकर्षित झालेले असतात त्याच पदार्थांना फाटा आहे. मग कदाचित म्हणूनच उपास हा कन्सेप्ट कमी होईल कारण ते पदार्थ खायचे नाहीयेत. जेव्हा असं म्हणतो की उपास कशासाठी आहे, देवासाठी आहे, उपास कशासाठी आहे, वजन कमी करण्यासाठी आहे, अशा सगळ्या संकल्पनांसही जेव्हा व्यक्ती असते तेव्हा बऱ्याचदा वेगवेगळे डाएट प्लॅन्स कुणी ना कुणी सांगितलेले असतात. कुणी म्हणतं ओनली वॉटर प्लॅन, कुणी म्हणतं रंगाप्रमाणे आज फक्त लाल रंगाची फळं खा, भाज्या खा. ह्या रंगामध्ये नवरात्राशी संबंध नाही या गोष्टींचा, पण तरी सुद्धा इन जनरल डाएट फॉलो करताना यामध्ये काही वेगवेगळे प्लॅन्स असतात. यामधली योग्य अयोग्यता याविषयी आपण काय सांगाल. नो कार्बोहायड्रेट्स, ओनली वॉटर प्लॅन. नक्कीच. क्रॅश डाएट किंवा आजकाल वेगवेगळ्या प्रकारची जेनेटिकली मॉडिफाईड डाएट ही येतात. 7 दिवसासाठी करणारं डाएट ह्याने तुम्हाला रिझल्ट दिसेल, वेट लॉस दिसेल, पण तो सस्टेनेबल राहणार नाही आणि तो हेल्दी राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही दैनंदिन जेवणात जे खाऊन पिऊन आणि जे कायमस्वरूपी तुम्ही ठेवू शकता असंच डाएट करा की तुम्ही जे कायमस्वरूपी ठेवून इव्हन वेट लॉस झाल्यावरही मेंटेन ठेवून आणि कुठल्याही प्रकारचा शरीरावर त्याचा दुरुपयोग किंवा वाईट परिणाम होणार नाही अशा प्रकारचं न्यूट्रिशनी एकदम ॲडिक्वेट असलेलं डाएट करून तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करा. कुठल्याही प्रकारच्या क्रॅश डाएटला किंवा कुठल्याही प्रकारच्या फॅन्सी डाएट्सला बळी पडू नका. याविषयी बोलणार तर खरंच खूप मोठा हा संकल्पना आहे. त्या दृष्टिकोनातनं मागेही पूर्ण महिनाभर तुमच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं होतं. त्याचा एक सारांशाचा भाग म्हणून हा आजचा भाग आपल्याला म्हणता येईल. जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने सगळा उहापोह करताना एक लक्षामध्ये येतं की वैयक्तिक पातळीवरती कोणत्याही सामाजिक स्तरामध्ये असताना आहार कसा असावा जेणेकरून आहार तज्ज्ञ म्हणून सुद्धा जे मार्गदर्शन येतं या सगळ्या टिक असलेल्या गोष्टींचा समावेश होईल आणि शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सुदृढकडे वाटचाल होऊ शकेल जेणेकरून मानसिक संतुलन सुद्धा सुदृढच राहायला हवं. या सगळ्या गोष्टींविषयी आजच्या भागामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा या फेसबुक पेजच्या माध्यमातून. www.facebook/sakhisayhadri.tv, ईमेल आयडी sakhisayhadri@gmail.com. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत. मॅडम, थोडक्या वेळामध्ये महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेत. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.